मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025ची लिस्ट आपण यामध्ये बघणार आहोत। तर लिस्ट आजच 2 दिवसापूर्वीच म्हणजे 7 तारीख दिलेली होती, परंतु ITI फर्स्ट राऊंड लिस्ट या ठिकाणी आज डिस्प्ले झालेली आहे आणि तुम्हाला मेसेज पण सुद्धा येणार आहेत। ITI फर्स्ट राऊंड लिस्ट आलेली आहे, याबद्दल यामध्ये डिटेल देणार आहेत। आता याच्यामध्ये कोणते ITI कॉलेज तुम्हाला मिळाले आहेत हे कसे पाहायचे आहे, त्याचबरोबर अलॉटमेंट लेटर जे आहे जे तुमच्या ITI ॲडमिशनला आवश्यक असतं ते डाउनलोड करायचे कसे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर ॲडमिशनला कधी जायचे आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो इथे पहिली प्रवेश फेरी, आता बरेच विद्यार्थी वाट बघत होते पहिली प्रवेश फेरी किंवा पहिला राऊंड कधी असणार आहे। तर 7 जुलै ही तारीख या ठिकाणी डिस्प्ले झालेली होती, पण या ठिकाणी आजच तुम्हाला लिस्ट दिसणार आहे। तर तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, त्यासाठी वेबसाईटवर जायचं आहे admission.dvt.gov.in, लिंक खाली देत आहे। मोबाईलवरून गेला तर इथे 3 लाईन्स ज्या दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा। इथे तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जायचं आहे। या 3 लाईनवर रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचा इथे ID जो आहे 2025-06A किंवा 5A आहे तो इथे एंटर करायचा आहे। पासवर्ड तुमच्याकडे असणार आहे तो एंटर करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। फॉरगॉट पासवर्ड करू शकता, जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगॉट पासवर्डसुद्धा करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या अकाउंटला दिसतो। इथे 3 लाईन दिसत आहेत, तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे, सगळं ग्रीन दिसतं आहे। आता यामध्ये खालीच परत जाण्यापूर्वी इथे ज्या 3 लाईन आहेत त्याच्यावर टच करा। यामध्ये परत एकदा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। आता यामध्ये तुम्ही सगळे मेरिट लिस्ट वगैरे यामध्ये बघितले होते, मेरिट नंबर बघितला होता। तर इथे बघा अलॉटमेंट लेटर आहे, त्याच्यावर एक क्लिक करा म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट डिटेल दिसणार आहे। आता यामध्ये अलॉटमेंट लेटरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिसतं। इथे तुमचा डिटेल असते, नाव असतं, तुमचं पूर्ण डिटेल असणार आहे, तुमची कास्ट कॅटेगरी आणि कोणत्या ITIला ॲप्लिकेशन कोणत्या ITIला कन्फर्म केलं होतं ते दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्ही जे डिटेल दिलेलं आहे अलॉटमेंट राऊंड 1 म्हणजे आता पहिला राऊंड आहे, यामध्ये तुम्हाला कुठे नंबर लागलेला आहे तर ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन या विद्यार्थ्याला दिसतो आहे आणि ITI ठाणे यामध्ये दिसतो आहे। तर हे झालं तुमचं अलॉटमेंट लेटर। हे डाउनलोड करण्या इथे जनरेट अँड PDF याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती PDF जनरेट होणार आहे, ती अशा प्रकारे। तर इथे बघा डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे DVT आहे अलॉटमेंट लेटर ITI ॲडमिशन 2025। तर यामध्ये तुम्हाला 2025चं डिटेल सगळी दिसते आहे आणि ITI फर्स्ट राऊंडसाठी तुमचा या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे, तो फर्स्ट प्रेफरन्स होता, प्रेफरन्स डिटेल दिसते आहे तुमची, बाकी डिटेल डेट ऑफ बर्थ वगैरे असणार आहे। तर या विद्यार्थ्याचा जो नंबर आला आहे तो इलेक्ट्रिशियन या ट्रेडकडे, ही PDF तुम्हाला घेऊन जायची ITI ठाणे यामध्ये। आता कधी उद्यापासूनच ॲडमिशन सुरू केले जात आहे, त्यामुळे डिटेल्स कॉपी ऑफ डॉक्युमेंट सगळं यामध्ये दिलेलं आहे। तर हे सगळे डिटेल्स डॉक्युमेंट्स कोणते लागणार पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतात। अशा प्रकारे तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचा डिटेल तुमचा ITI कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। इलेक्ट्रिशियन ट्रेड आणि ITIचं नाव ठाणे असं दिलं आहे, म्हणजे वागळे स्टेट ठाणे हे या ITIचं नाव आहे। अशा प्रकारची डिटेल तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। अशा प्रकारे डाउनलोड करून तुम्ही त्या ITIमध्ये लवकरात लवकर भेट द्या। उद्यापासूनच ॲडमिशनला सुरुवात केली जात आहे असे मेसेजेस या ठिकाणी ऑफिसर्स ग्रुपवर येत आहेत, त्यामुळे ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे त्यांनी उद्यापासून ॲडमिशनला जायला हरकत नाही। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आहे। तर ज्यांचे या पहिल्या राऊंडला शेड्यूल आलेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, आणि ज्यांना अद्याप कोणताही ट्रेड झाला नाही त्यांनी काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहेत। थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक।